नमस्कार, मी विद्या आडसुळे. मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत. सोनू अनाजी वाळंज विद्यालयाचा रौप्य महोत्सवी सोहळा थाटामध्ये संपन्न. कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ही शाळा सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये सन 2001 साली सुरू झाली. यावेळी आदिवासी, शेतकरी, कामगार, ग्रामस्थांची मुले शिकावी हा उदात्त हेतू समोर ठेवून संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वाळंज यांनी या शाळेची मुहूर्तमेढ केली. आज बघता बघता या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भोर, राजगड, मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर उपस्थित होते. संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय कोलते, निवृत्त सहसचिव विभागीय शिक्षण मंडळ पुणे माणिकजी बांगर, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र देशमुख, संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी, VPS शाळा लोणावळाचे ट्रस्टी भगवान आंबेकर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज, भाऊसाहेब कडू, देवले सर, शाळेचे मुख्याध्यापक बापू पाटील, निवृत्त RTO हरिश्चंद्र गडसिंग, कोराईगड संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वाळंज, उपाध्यक्ष विनय विध्वंस, मावळ वार्ता न्यूज चॅनलचे संपादक संजय अडसूळ, संस्था खजिनदार गणपत मेंगडे, आंबवणे गावच्या माजी आदर्श सरपंच वत्सला वाळंज, सचिव किसन गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोणावळा महिला अध्यक्षा उमा मेहता, राजेश मेहता, मंगल गडसिंग, धुळाभाऊ कोकरे, निवृत्त मुख्याध्यापक गोरख चौधरी, भोसरीचे राजू आव्हाड सर, मुख्याध्यापक सुभाष मानकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, स्वाती अरिंगले, नवनीता चटर्जी, डॉक्टर रोहिणी गडसिंग, सागर वाळंज, शालिनी वाळंज, मधुरा वाळंज इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरस्वतीचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत गीतातून केले. पाहुण्यांचा यथोचित सन्मान संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने करण्यात आला. मुख्याध्यापक भट्टू देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून 25 वर्षाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी, पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग निरीक्षक श्री ज्ञानेश्वर बावधने, वैष्णवी थोरवे, अक्षरा मेने, सोहम जंगम, विजय कोलते, माणिक बांगर, गुरुकुल विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे, किसन गोरे आदी सह उपस्थित होते. या प्रसंगी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभ हस्ते सोनपावलं या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा आंबवणे, मुळशी, धरण प्रशाला पोमगाव, संपर्क ग्रामीण महाविद्यालय केंद्र भांबर्डे येथील विद्यार्थ्यांनी नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. बापू तारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रम सहभाग रवींद्र सोनवणे, संजय कुलथे, बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, राजू तोंडे, शालिनी देवरे, महादेव खेडकर, संतोष दळवी, मंदा दळवी, अरुणा दळवी, पूजा मोढवे, सीमा दळवी, प्रगती वाळंज यांनी मेहनत घेतली. विद्यालयाचे मुख्याध्यापक भट्टू देवरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी माजी विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते. हे होत असताना या हायस्कूल चांगल्या पद्धतीने उभारणी केली, चांगली इमारत उभी केली आणि नुसती इमारतच उभी केली नाही तर चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम वाळंज परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. आज त्यांनी गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ 25 वर्षे या ठिकाणी काम करत असताना आता त्याला एक छोटंसं वेल लावलं आता आणि त्याचा वटवृक्ष झालाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि भविष्य काळात याचे ज्युनियर कॉलेज म्हणजे 11वी 12वी हे 2 वर्ग चालू झाल्यानंतर आपल्या भागातील विद्यार्थ्यांची अजून चांगल्या पद्धतीने शिक्षणाची सोय होणार आहे. मी सुद्धा राजकारणामध्ये काम करत असताना एक ग्वाही देईल की भविष्य काळात या भागाची डेव्हलपमेंट होत असताना या भागात येणारे रस्ते आहेत किंवा काय विजेच्या समस्या आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हे सर्व सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू अशा ठिकाणी ग्वाही देतो. भागातील विद्यार्थी शिकले पाहिजे, चांगले मोठे झाले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क्स मिळून उत्तीर्ण झाले पाहिजे. कारण की हे आजचे विद्यार्थी हे उद्या देशाचं भविष्य आहे आणि हे
जर चांगलं घडलं तर खऱ्या अर्थानं आपल्या गावाची, तालुक्याची आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याची, राज्याची प्रगती होणार आहे. म्हणून ही प्रगती होत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही सहकार्य लागेल ते करण्याची भूमिका बाबूजी त्यांचा संपूर्ण परिवार करतोय. त्याचप्रमाणे बाबूजी आता तुमच्या जोडीला मी पण नवीनच आमदार आहे, मिलिंद पण नवीनच जिल्हा परिषद सदस्य आहे. आम्ही सर्व मंडळी तुमची काय स्वप्न आहे, तुम्ही जे या भागाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी जी काय स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद मधनं मिलिंद सहकार्य करण, राज्य शासनामधनं मी सुद्धा जे काय सहकार्य लागेल ते करण्याची ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. छोटंसं आपण रोप लावलं होतं, त्याचं आज मोठा वटवृक्ष झाल्यासारखं वाटतंय. बोलावंसं असं वाटतंय की आपल्याला इथंच थांबायचं नाही. गोरे सरांनी सांगितलं आपल्याला 11वी 12वी काढायची. वाळंजाचं घर हे माझ्या वडिलापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, समाजासाठीच राहत आलेलं आहे, काम करत आलेलं आहे आणि वागत आलेलं आहे. ह्या धरण भागामध्ये सांप्रदायिक विषय असो, आध्यात्मिक विषय असो, शैक्षणिक विषय असो, आरोग्य विषय असो, हे सगळ्यामध्ये आम्ही धडाडीने कार्य करत आलेलो आहे. आणि हे कार्य पुढे नेत असताना हे रक्त जे असतं ते त्या ओघाने चालत असतं. माझ्या मुलांनी माझं काम पाहिलं, मी माझ्या वडिलांचं काम पाहिलं. माझे वडील ते असे होते, जास्त करून आदिवासीमध्ये खिशात लोहाळ्यामध्ये जर एखादे व्यक्ती आले, त्याला जर कसली गरज भासली, दवाखान्यात आले, 5 रुपये खिशात असेल तर ते 5 रुपये काढून द्यायचे. ते बघ आमच्या गबड्यात आता हात करून सांगतोय, कारण त्यांना माहिती आहे हे असे त्यांचे स्वभाव. तर तेच गुण आमच्यात आले आणि आमचेच गुण आमच्या मुलामध्ये आलेले दिसतात. म्हणून आपल्याला ही शाळा इथंच न थांबता ह्या धरण भागामध्ये एक मोठं हायस्कूल, नुसतं हायस्कूल भागून चालणार नाही, तर त्या ठिकाणी नवीन वेगवेगळ्या पद्धतीचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, अशा पद्धतीचं शैक्षणिक गोष्टीमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी माझा मुलगा आज तुमच्या समोर निवडून आलेला आहे. हे झालं शैक्षणिक विषय. आता आरोग्यविषयक बोलायचं जर झालं तर ह्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की छोट्या मोठ्या ज्या आरोग्याची सेवा आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला लोणावळ्याला जायला लागतं, पुण्याला जायला लागतं. ह्या परिसरामध्ये, या धरण भागामध्ये आरोग्याची सुद्धा सुविधा अपूर्ण आहे. ती सुविधा सुद्धा आपल्याला मिलिंद दादाच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायची आहे. ही कार्य करत असताना या सगळ्या गोष्टीसाठी जे जे काय लागल, जे जे काय करायचं आहे ते मिलिंद दादा ह्या पुढे करतच राहील. त्याच्या पाठीमागे तुम्ही आम्ही सगळे आहोत. शिक्षण झालं, आरोग्य झालं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न झाला नोकरीचा. आपला हा जो धरण भाग आहे ना, मला आठवतंय शरद पवारांनी एकेकाळी सगळ्या आमदार लोकांना लंडनला पाठवलं होतं. कारण का पुणे जिल्ह्यामध्ये बरीचशी धरणं आहेत आणि त्या धरणामध्ये चालणाऱ्या गोष्टी काय असेल तर पर्यटन. आणि या पर्यटनाच्या माध्यमातून या भागामध्ये आपल्याला सगळे जे आपल्या आजचे जी बरेचसे या ठिकाणी बसलेले असो किंवा घरी असणारे असो, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आपला बराचसा तरुण वर्ग लोणावळा पुणे या ठिकाणी जात असतो. म्हणून ह्यासाठी आपल्याला पर्यटन जर ह्या ठिकाणी जर झालं तर त्यासाठी लागणाऱ्या जर सुविधा सरकारकडून आपल्याला जर दिल्या तर निश्चितच ह्याचाही आपल्या भागामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की, अर्थातच नवरत्न चिक्की.
नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल MG रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.